नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र ताडे पाटील आणि तुम्ही पाहताय ॲग्रो टीम आपलं मराठी चॅनल। या चॅनलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी सरकारी योजनांची माहिती असेल, शेतीविषयक माहिती असेल, रेशीम शेतीविषयी माहिती असेल, असे वेळोवेळी आपण अपडेट घेण्याचा प्रयत्न करत असतो। त्या अनुषंगाने आज आपण रेशीम शेतीच्या उत्पन्नात वाढीसाठी गळफांद्या नियंत्रण, वेस्टेज फांद्या नियंत्रण कशा करायच्या आणि त्यापासून काय फायदा आपल्या रेशीम शेतीमध्ये होणार आहे याविषयी आपण मार्गदर्शन करणार आहोत। तर चला मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघू शकता मित्रांनो, तर या अशा वेस्टेज फांद्या हे आपल्याला छाटणी झाल्याच्या नंतर पाला अर्धा फूट ते पाऊण फूट वाढल्यानंतर आपल्याला छाटून घ्यायच्या आहे फांद्या, किंवा मग छाटणी झाल्या जरी काढल्या तरी काही अडचण नाही। तर ह्या फांद्या काय करते, आपल्या जमिनीतले अन्नद्रव्य शोषून घेत्या आणि आपलं खत असेल सोडलेलं, आपण जे काही हे समजा बागासाठी पोषक तत्वे हे विनाकारण या फांद्या, हे बघू शकता याला किती ब्रँचेस फुटलेले आहे। ते विनाकारण आपलं हे जमिनीचं अन्नद्रव्य जमिनीतले हे शोषून घेण्याचा प्रयत्न करतात। त्याच्यामुळे याचा आपल्याला त्वरित बंदोबस्त करायचा आहे। या अशा फांद्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे। हे बघू शकता, हे आपण आता काढलेले आहे ना, आता हे पुढं आपले काढणं चालू आहे फांद्या। फांद्या काढल्यामुळे बघा असं याला एक हे भेटतं, मुख्य फांद्याला एनर्जी भेटते, त्याच्यामुळं आपली बाग लवकर पाला आपल्या बागेचा वाढतो। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर आता अद्याप आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। इथंच थांबतो, भेटूया नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद।